हॅलो फ्रेंड्स, खूप सारं स्वागत आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। खूप छान असा 2 किलोचा केक मी तुमच्याशी शेअर करणार आहे। एक आहे स्क्वेअर शेप आणि एक आहे राऊंडमध्ये। दोन्हीही केक जे आहेत ते व्हॅनिला फ्लेवरमध्ये आहे किंवा व्हाईट फॉरेस्ट सुद्धा तुम्ही म्हणू शकता। व्हाईट फॉरेस्टमध्ये आणि व्हॅनिला फ्लेवरमध्ये काय फरक आहे किंवा व्हाईट फॉरेस्टमध्ये काय काय फिलिंग वापरू शकता, व्हॅनिलामध्ये काय वापरू शकता, काय नाही वापरू शकत हे सुद्धा सगळं सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। 2 किलोचा केक आहे आणि केकचे किती चार्ज घेतलेले आहेत हे सुद्धा तुम्हाला मी व्हिडिओमधून सांगणार आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर आता स्क्वेअर शेपचा केक जो आहे तर तो आपण बनवणार आहोत एक, आणि त्यावरती एक कार बनवून ठेवणार आहोत। म्हणजे टोटल केक जो आहे तो आहे 2 किलोचा, 1.5 किलोचा स्क्वेअर शेपमध्ये, आणि कार जी आहे ती हाफ kg मध्ये करणार आहोत। तर आता जवळपास 12x12चा बेस जो आहे तो केक घेतला आहे मी 2 किलोसाठी। आता केक जर मोठे असतील तर बेससुद्धा व्यवस्थित वापरायचे, जरा हेवी वापरायचे, जेणेकरून आपल्या केकचं वेट जे आहे ते बेसवरती झेपलं गेलं पाहिजे। तसे आता वुडन बेसचेच बेस मार्केटमध्ये अवेलेबल आहेत। आता हा व्हाईट फॉरेस्ट केक आहे, त्याच्यामुळे मी इथे वापरलेला आहे स्ट्रॉबेरीचा क्रश। तुम्हाला जर स्ट्रॉबेरीचा नसेल वापरायचा तर तुम्ही व्हाईट गनाश यूज करू शकता किंवा मिल्क मेड यूज करू शकता, किंवा चेरीचे छोटे छोटे पीसेस कट करून ते सुद्धा यूज करू शकता। याचमध्ये जर व्हॅनिला करायचा असेल तर काहीच नाही यूज केलं तरी चालेल, किंवा व्हाईट चोको चिप्स सुद्धा तुम्ही यूज करू शकता। केक मी दोन्हीही क्रम कोट करून ठेवले, आणि आता ही जी राऊंड आहे तर यामधून आपल्याला कार करायची आहे। तर आता मी दोन्ही साईडचा थोडा थोडा पार्ट जो होता तो कट केलाय, साईडचंही थोडं थोडं कट करून घेणार आहे। तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित लेअरिंग झालेला आहे, आणि कट केलेला पार्ट तिथेच आपल्याला मर्ज करून द्यायचा आहे, तुम्ही बघत असाल तर। आणि केकला व्हिडिओजला डिले होते, बऱ्याच कमेंट्स येतात, आणि काही ताई अशा आहेत अगदी हृदयाच्या जवळ आहेत, त्यांच्या मला पर्सनली कमेंट येतात, ताई तुमचे व्हिडिओ का येत नाही आहे, खूप सवय आहे तुझे व्हिडिओज बघण्याची। आपल्या एक ताई आहेत, त्या सबस्क्रायबर ताई मला भेटूनसुद्धा गेलेल्या आहेत, आणि खरंच मी त्यांचं मनापासून आभार मानते की त्यांची कमेंट आली की कुठंतरी वाटतं अरे हां आपण व्हिडिओही टाकायचं विसरतोय। कारण माझा केकचं कामाचं व्याप एवढा आहे, आणि केक तर आहेच, त्याच्यानंतर बाकीचं घरातलं सगळं काम आहे, आणि त्यात यूट्यूबसुद्धा आहे, इन्स्टा आहे, सगळंच मॅनेज करायचं आहे, आणि त्याचसोबत बाकी घरातलंही सगळंच बघावं लागतं। त्याच्यामुळे कधी कधी बाकीच्या कामांना प्रायोरिटी जास्त दिली जाते आणि व्हिडिओ मग राहून जातात, असं होऊन जातं। त्याचसोबत आपल्याला एक आपण माणूस म्हटलं की नातं गोतं सगळंच आहे, मग कुणी आजारी पडतं त्यांना भेटायला जाणं येणं किंवा गाव हे सगळं मॅनेज करावं लागतं, असो सगळ्यांनाच आहे हे। तर आता केक तर कार केक तुम्ही बघितला मी किती छान असा कट करून घेतला, अगदी छोटीशी नाजूकशी कार आपण बनवणार आहोत। आणि ही कार जर फक्त बनवायची असेल तर अर्धा किलोमध्ये होते। ॲक्च्युली कस्टमरचा फोन आला की आम्हाला कार हवी आहे 2 किलोची, तर म्हटलं आता 2 किलोचा कार चांगली वाटणार नाही, मग ते बोलले की तुम्ही असं करा, तुमच्या पद्धतीने करा, फक्त आम्हाला मुलाला कार खूप आवडती आहे तर तसा केक तुम्ही बनवून द्या। म्हटलं ठीक आहे। मग मी जरा विचार केला की आपण एक स्क्वेअर शेपचा केक बनवून त्यावरती एक कार ठेवून देऊयात, म्हणजे केकही छान वाटेल, कस्टमरलाही आवडेल, आणि तुमच्याशीही मला एक व्हिडिओ शेअर करण्यासाठी होऊन जाईल। तर आता रेड कलरची क्रीम मी बनवून घेतली आहे। अगोदर व्हाईट क्रीमने जिथे ग्लास असते ना तिथे सगळीकडे मी व्हाईट स्टार्स देऊन घेतले, आणि ज्या लाईट्स असतात तर त्या लाईट्स ज्या लाईट्स असतात तर त्यासुद्धा मी व्हाईट याने कवर केल्या आहेत, आणि त्याच्यामध्ये बरोबर मी येलो कलरचं जेल जे आहे थोडं थोडं फिल करते। आणि आता हायलाईट करण्यासाठी मी ब्लॅक जेलसुद्धा यूज करणार आहे, थोड्याशा बॉर्डर्स तयार करणार आहे, जेणेकरून आपली कार जी आहे ती आणखी छान दिसायला लागेल। तर आता इथे बघू शकता ब्लॅक कलरचं जेल घेतलं आहे, मग मी या पद्धतीने हायलाईट करते, आणि खूप छान असा केक रेडी होणार आहे। फक्त एवढीच अर्धा किलोची कार जर तुम्हाला कस्टमरला द्यायची असेल तर तुम्ही देऊ शकता, आणि साधारणतः 350 रुपये या कारचे तुम्ही चार्ज करू शकता, कारण वेळ जातो भरपूर, ह्याला छोटे छोटे स्टार्स द्यावे लागतात। जिथे थीम केक असतात त्याचे थोडे चार्ज वेगळे घ्यायचे। ॲक्च्युली आपण जर गावी असेल तर लोक देत नाहीत, कारण तोही केकच आणि हाही केकच असंही म्हणतात,
डायरेक्टली. तर आता उरलेली जी रेड कलरची क्रीम होती ना, त्यामध्ये मी थोडीशी व्हाईट कलरची क्रीम मिक्स केली आणखी, आणि मग पूर्ण केकला या पद्धतीने कव्हर करणार आहे थोडासा लाईट कलरने. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मी मोठे मोठे केक दाखवले की तुमचा बऱ्याच कमेंट्स येतात की ताई सगळं झालं पण हे मोठे केक पॅकिंग कसे करायचे हे सुद्धा तू दाखवत जा. तर आता बऱ्याचदा असं होतं की माझं कस्टमर घाईघाईत येतं आणि मी पॅक करून देऊन टाकते, फक्त व्हिडिओ तुम्हाला शेअर करते. पण आजचा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत बघा, अगदी पॅकिंगसुद्धा मी तुमच्याशी शेअर केलेली आहे. तर आता हा आहे स्क्वेअर शेपचा 1.5 किलोचा आणि कार आपली अर्धा किलोची. टोटल 2 किलोचा केक झाला होता आणि चार्ज म्हणाल तर मी 1200 रुपये त्यांच्याकडनं घेतलेले आहेत. 600 रुपये KG प्रमाणे. त्यांना म्हटलं क्रिएटिव्ह केक आहे किंवा थीम केक आहे, थोडेसे जास्त तुम्हाला पडतील, पण कस्टमरसुद्धा नेहमीचे जर का असले तर नाही होत. त्यांना मी 1200मध्ये हा केक दिला. आणि स्क्वेअर शेपचा केक करायला थोडंसं जास्त मेहनत आहे. त्याचे जे कॉर्नर्स आहेत ते सुद्धा छान करावे लागतात, जेणेकरून आपला स्क्वेअर शेप प्रॉपर दिसला पाहिजे. आणि बघू शकता केक तर झालेला आहे. त्याच्यानंतर आता मी करणार होते, ह्याच्यावरती आपल्याला दुसरी कार ठेवायची आहे. आणि एडिटिंग करताना माझा कॅमेरासुद्धा थोडासा सुरू राहिला, एडिट करताना मला ते नंतर लक्षात आलं व्हॉइस ओव्हर करताना. पण असो, आता जी दुसरी कार होती ना, तर ती उचलून आपण यावरती ठेवून देणार आहोत. आणि मला जे झिगझॅगचं स्क्रेपर होतं ते सुद्धा सापडत नव्हतं घाईघाईमध्ये, आणि माझा कॅमेराही ऑन होता हे सुद्धा माझ्या लक्षात नाही आलं, पण इट्स ओके. तर आता झिगझॅग स्क्रेपरने मी स्क्रॅप करून घेतले, एक्स्ट्राची क्रीम निघून गेली आहे. आधी शार्प एजेस दिसायला लागलेले आहेत. आणि जी क्रीम उरली होती तर तिने मी सगळीकडून बॉर्डर तयार करून घेतली. आणि जी कार आपण तयार केली होती ना, तर ती अलगद उचलून आपल्याला या खालच्या केकवरती ठेवून द्यायची आहे. अगोदर मी अशी ठेवली, पण नंतर म्हटलं तिरकी ठेवल्यावर आणखी छान दिसेल, म्हणून मग या पद्धतीने मी ती अलगदपणे उचलून कार ठेवून दिली. तर कुठेही डॅमेज वगैरे झाली नाही, एकदम व्यवस्थित उचलून ती ठेवली गेलेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि डार्क रेड कलरची कार मी बनवली आहे. तुम्ही यामध्ये वेगळाही कलर यूज करू शकता. तर या पद्धतीने केक तर बनवला आहे आणि कदाचित तुम्हालाही नक्की आवडेल. तर आता जे ग्रास नोझल होतं त्यामध्ये मी ग्रीन कलरची क्रीम फिल केली आहे आणि ग्रास करून घेते आहे, जेणेकरून आणखी आपल्या कारला सपोर्ट मिळेल. आणि शेवटी माझ्याकडे ओरिओचे बिस्किट्स नव्हते, ह्याला आपल्याला व्हील्स बनवायचे होते किंवा चाकं बनवायचे होते, तर ते मी नंतर आणून लावलेले आहेत. तुम्ही पुढे जाऊन बघालच तर पॅकिंगसुद्धा दाखवली आहे नक्की. तर केक पूर्ण झाला आणि मग मी जे व्हील्ससाठी ओरिओ बिस्किट्स लावते तर ते आणले आणि मग ते नंतर लावले. घरात अवेलेबल नव्हते, वरच जेव्हा आला तेव्हा त्यांनी आले. आणि केकवरती मी काही कारचे सुद्धा टॉपर्स लावले आहेत, कारण मुलगा जो होता तो कार लव्हर होता त्याच्यामुळे. आणि तुम्ही बघत असाल तर खूप छान असा केक झालेला आहे. आणि नावसुद्धा मी केकवरती टाकणार आहे, पृथ्वीराज असं मुलाचं नाव होतं. आणि केकसाठी आपण ज्या साईजचा बेस घेतला आहे, मग आता हा 12x12चा मी बेस घेतला आहे, तर 12x12चेच बॉक्स घ्यायचे. हाईटचे केक असतात तेव्हा 2 बॉक्स एकत्र करावे लागतात आपल्याला. तर दोन बॉक्स मी बनवून ठेवलेले आहेत आणि केकचा फायनल लुक तुमच्या समोर आहे. तर 2 बॉक्स समोरासमोर ठेवून ते एकमेकांच्यात ठेवायचे आणि मग नंतर आपल्याला त्यामध्ये केक पॅक करायचा आहे. तर सुंदर असा केक झालेला आहे, 2 किलोचा कार थीमचा केक, आणि खूप छान झाला होता, व्हाईट फॉरेस्ट फ्लेवरमध्ये होता. तर आता इथे 2 बॉक्स मी एकत्र केलेले आहेत, समोरासमोर ठेवून घेतलेत आणि केकसुद्धा त्यामध्ये ठेवून घेतला आहे. कुठेही केक डॅमेज होत नाही, कुठेही काहीही होत नाही. फक्त ज्या साईजचा बेस घेतला आहे त्या साईजचेच बॉक्स घ्यायचेत. आणि या पद्धतीने आपल्याला सगळीकडून केक जो आहे तो पॅक करायचा आहे. केकचे मी 1200 रुपये चार्ज केले होते, परत कमेंट्स येतात म्हणून पूर्ण सांगते. तर बघा, या पद्धतीने व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. आणि केक तर रेडी झाला आहे. साईडने आपल्याला थोडे थोडे जे ओपन स्पेस राहतो तिथे पेपर्स लावायचे आहेत. इथे तुम्ही गिफ्ट रॅप पेपर येतात ते सुद्धा लावू शकता, केक आणखी ॲट्रॅक्टिव्ह होईल. तर बघा, या पद्धतीने केक झाला आहे. व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कसा वाटला केक हे कमेंट करून सांगायला विसरू नका. अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटूयात. तोपर्यंत बाय.